7, 8 आणि 9 मार्च असे 3 दिवस पुण्यातील कोथरूडमधल्या गांधी भवनमध्ये गांधी विचार साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। गांधींच्या विचारांचा जागर करणारं असं साहित्य संमेलन पहिल्यांदाच होतं आहे आणि या संमेलनासाठी देशभरातील विचारवंत, राजकीय पदाधिकारी आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि अर्थातच ज्यांचा गांधींच्या विचारावरती विश्वास आहे असे वक्ते, असे लोक आमंत्रित करण्यात आलेत। अर्थातच या संमेलनाचे आयोजक आहेत डॉक्टर कुमार सप्तर्षी आणि त्यांची महाराष्ट्र गांधी स्मारक समिती। डॉक्टर, स्वागत तुमचं। पहिल्यांदाच हा प्रयत्न असा साहित्य संमेलनाच्या स्वरूपातला होतो आहे। महात्मा गांधींचे विचार, त्यांचं नाव जगभरातल्या कोणत्या कोपऱ्यामध्ये पोचलेलं नाही असं नाही। प्रत्येक देशामध्ये त्यांचा पुतळा किंवा त्यांच्या नावाचा एखादा रस्ता आपण पाहतो। आपल्या देशामध्येही आपले बडे बडे नेते जयंतीला, पुण्यतिथीला महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करताना आपण पाहतो। पण आज आपल्या भोवताली जी परिस्थिती पाहतो, मग ती राजकीय असेल, सामाजिक असेल, या सगळ्या प्रातिनिधित्वाचा काय अर्थ उरतो का? म्हणजे डॉक्टर, थोडंसं आपण परखडपणे बोलूयात की आज हे संमेलन तुम्ही घेताय, पण आज गांधी विचारांचा हा जागर फक्त एखाद्या इमारतीमध्ये मर्यादित होतोय असं नाही का वाटत? प्रत्यक्ष समाजामध्ये आपण जे पाहतो आहोत हे याच्या खूप विपरीत आहे। समाजामध्ये घडते ते नक्कीच विपरीत आहे आणि म्हणूनच याच्या संमेलनाची गरज आहे। समजा बाहेर सगळं सुरळीत चाललं असतं तर आपण आपलं साधं जीवन जगलो असतो। ज्यावेळेला असं काहीतरी, प्रत्येक समाजाचा एक इतिहास असतो। भारत हा सर्वात प्राचीन देश आहे, म्हणून याच्या पोटामध्ये अनेक अमृत आहेत आणि अनेक विषय आहेत। पण जगातल्या कुठल्याही दुसऱ्या देशाकडे नसलेलं राजकीय शहाणपण इथे बेसिकली आहे, जे महात्मा गांधींनी जागवलं। आणि एक मोहनदास नावाच्या सामान्य मुलाने 40% पास व्हायचं, त्या माणसाने असं काही मोठी पार्श्वभूमी नव्हती की एखाद्या राजाचा मुलगा अमुक तमुक, त्याने एक प्रोजेक्ट केला की ह्या अशा खंडातल्या ह्या मोठ्या खंडात्मक प्रदेशावर एका नीतिमत्तेचं, एका नियमांचं राज्य शासन असावं। त्याच्यासाठी काय काय अडथळे होते? 600 राजे होते, त्यांचं कंपोज करल्याशिवाय हा देश उभा राहत नव्हता। त्यांचे गावोगाव वतनदार होते आणि इलेक्ट्रोल पॉलिटिक्सबद्दल गांधीजींना नेहमीच शंका होती। ते तेव्हा 37ला ब्रिटिश लोक असताना प्रॉपर्टीवाले लोक आणि शिक्षित लोक एवढ्यांपुरतं 2.5 कोटी मतदारांची लोकशाही मिळाली होती। तर गांधीजी त्याच्याबद्दल फार उदासीन होते, कारण त्यांनी इंग्लंडच्या लोकशाहीतले दोष पाहिले होते। आणि मग ते असं म्हणायचे की स्वातंत्र्याच्या संग्रामात भाग न घेणारे लोक तिकीट मागायला येतात आणि माझ्याकडे पैसे आहेत। नाशिकला एक असंच भांडवलदार उभा केलं होतं। तर हे मला काही बरोबर पसंत नाही, म्हणून गांधींची नाराजी असल्याने स्वराज्य पक्ष स्थापन झाला होता वेगळा। त्याचे नेते होते मोतीलाल नेहरू। आणि मग पुढे ज्या वेळेला आपलं हे व्हायला लागलं तर स्वातंत्र्य जवळ आलं, त्यावेळेला हे चालवणारे लोक कसे निवडायचे, तर म्हणून मग त्याने इलेक्ट्रोल पॉलिटिक्स हा लोकशाहीचा भाग मान्य केला। पण त्यावेळेला त्यांनी सांगून ठेवलेलं, त्यांनीच उत्तर दिलेलं आहे, हे इलेक्ट्रोल पॉलिटिक्समध्ये सतत अवनत होत जाणार, स्वार्थाकडे ते जाणार। म्हणून जर नागरी समाजामध्ये सत्याग्रही वृत्तीचे लोक असतील आणि ते जर स्वतः आपलं आयुष्य असं नाही म्हणायचं की ज्यांचं लोकांशी कम्युनिकेशन जास्त असेल, साधे राहिले, अपरिग्रह, सत्य बोलत राहिले, कोणाला काही त्रास दिला नाही, अहिंसेचं दुसरं नाव प्रेम, ते करत राहिले, सर्व धर्म समभाव ठेवला, तर त्यांच्या दबावानं ही लोकशाही चालेल। कारण भारतामध्ये एवढ्या विसंगती आहेत की जगामध्ये कोणत्याही देशात इतक्या विसंगती नाही। गांधीजींची अपेक्षा झाली। आज हे जे काही साहित्य संमेलन आपण घेतो आहोत, तर त्या संमेलनाचं जे प्रयोजन आहे, तर ही जी परिस्थिती आहे आजची, तर ती त्याच्यातून काही कितपत बदलेल अशी तुम्हाला अपेक्षा?
ती नक्की बदलेल. कारण हा पतनाचा काळ आला, हा आला तो इलेक्ट्रल पॉलिटिक्समधून आला आहे. आपण गेल्या 4-5 निवडणुकीचा अभ्यास घेतला, प्रत्येक निवडणूक मूळ लोकशाहीचा पराभव करते. तर त्या इलेक्ट्रल पॉलिटिक्स हातातून गेलं जनतेच्या आणि लोकशाहीच्या जागी प्रतिनिधीशाही आली, की जणू काही करून लोकांकडनं एक लायसन्स घ्यायचं आणि नंतर लगेच विचारायचं, मी काय तुमचा घरगडी नाही. त्या दिवशी पैसे दिले, रोख व्यवहार संपला तिथे. 5 वर्षाचं बांधून घ्यायला जबाबदारी तयार नाही. तर इतकं आणखीन काय पतन पाहिजे याचं. नंतर जे राजकीय पक्षांनी ही लोकशाही टिकवायची, त्या पक्षाच्या अंतर्गतली लोकशाही संपली. ही दुसरी स्टेज. आणि तिसरी स्टेज, प्रत्येक पक्षाची आयडेंटिटी नष्ट झाली. कोणत्याही पक्षात कोणताही पक्ष हुडकता येतो. म्हणजे भाजपमध्ये काँग्रेस हुडकता येते, काँग्रेसमध्ये भाजप हुडकता येतो. त्यामुळं यांची वैचारिक बैठक ही विश्विषित झाली आणि त्यांच्या आपापसात एकमेकावर भरोसा नाही. म्हणून हळूहळू इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये जर बोलायचं झालं राजकीय पक्षांबद्दल, तर जो गांधीजींच्या विचारांचा वारसा सांगतो तर त्या काँग्रेसबद्दल बोलूयात. भाजप तर त्यांचा विचारच वेगळा आहे. तर गांधीजींच्या विचारांचा वारसा हा जो काँग्रेस पक्ष सांगतो, तर गांधीजींचा विचार पुढे नेण्यासाठी या पक्षाकडून जे अपेक्षित होतं ते झालं का? आणि नक्की ही जी काही अवस्था आहे, ही जी काही सगळी गडबड झालेली आहे, तर त्यामध्ये या गांधीजींच्या विचाराला विसरण्याचा कितपत वाटा तुम्ही मांडता? निश्चितच. म्हणजे गांधीजी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत आणि निर्मिक आहेत ह्या नव्या राष्ट्राचे. हे असं राष्ट्र पूर्वी कधीच नव्हतं 5000 वर्षात. तर त्यांना राष्ट्रपिता मानण्याच्या आधी काँग्रेसचे ते नेते होते. त्याचाच काँग्रेसला स्मृतिभ्रंश झाला. म्हणजे वडिलांना तेच विसरले आणि लोकांनी मात्र विसरू नये अशी अपेक्षा तेही करत नाही आणि केली तर ती चूक होईल. आणि दुसरा एक भाग असा होता की जे स्वातंत्र्य संग्रामात लढले नाहीत, जे त्यावेळेला इथल्या ब्रिटिशांच्या बरोबर हातमिळवणी करत होते, अशा 2 शक्ती, पण दोन्हीचं समान म्हणजे धर्मांधपणा. जर समजा जिनाला पाकिस्तान पाहिजे होतं तर त्यांनी प्रथमपासून म्हणायचं ना की इंग्रज जा आणि आम्हाला पाकिस्तान मिळवला. इंग्रजांच्या विरोधात त्यांनी इंग्रजांच्या विरोधात केलाच नाही. हिंदू महासभेने इंग्रजांचा विरोध केलाच नाही. महात्मा गांधींनी हे राष्ट्र निर्माण केलं. ते कसं केलं? ते जनसामान्यांच्या शक्तीतून केलं. ते आल्यावर ते म्हणायला लागले, आम्ही इंग्रजाबरोबर न भांडणारे पण तुमच्याबरोबर नक्की भांडणार. आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे, मला इस्लाम पाहिजे. जे गांधींनी मिळवलं त्याच्यामध्ये त्यांनी वाटा मागितला. आता ते बरोबर आहे, हे त्यांनी जे केलं ते केलं. मला सांगतो ना. तर मग ते करत असताना आता काय करायला पाहिजे? तर आपल्या लोकशाहीला 2 चाक आहेत, एक पार्लमेंटरी आणि एक नॉन पार्लमेंटरी. तर बिगर संसदीय क्षेत्र हा लोकशाहीचा भाग आहे आणि लोकशाहीमध्ये पुन्हा पुन्हा लोकांचं सार्वभौमत्व, की लोक सर्वोच्च आहेत, प्रतिनिधी दुय्यम आहेत, हे ठसवावं लागतं. हा प्रयत्न मी प्रथम करतोय आणि तो अजनबी वाटतोय असं मानायचं कारण नाही. माझे गुरु जयप्रकाश नारायण होते, ते पंतप्रधान झाले नाहीत, पण ते म्हणाले की 1 नंबरचे लोक नागरी समाजात पाहिजेत, अधिक मूल्यात्मक जीवन त्यांनी जगलं पाहिजे. आणि ज्या वेळेला पूर्ण पतन होतं इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये, ती वांज होते मतपेटी. आता याच्यातून बाळ जन्माला येणारच नाही, नीट येणार ते विकृतच बाळ मिळणार. अशी वेळ आली की नागरी समाजानं उठाव केला पाहिजे आणि तो उठाव ह्या दबावानं काही काळ तरी पुढे सुरळीत जातो. आता याला जे लागतं नागरी समाजाचं सार्वभौमत्व टिकवायला, ते त्याच्या पोटामध्ये खूप राजकीय शहाणपण आवश्यक असावं लागतं. ते प्रतिनिधींच्या डॉपेची ज्ञानापेक्षा अधिक मात करणारा असावं लागतं, ते मूल्यात्मक असावं लागतं. आणि ते भारतासारख्या देशाजवळ आहे, इतर देशांजवळ असण्याची शक्यता कमी आहे. कारण इथे ऋषी मुनी प्रबोधनकार असं फार मोठा प्रभाव आहे. आता आपण म्हणताय की तर हे जागं करणं. इलेक्ट्रल पॉलिटिक्समधले दोष महात्मा गांधींनी त्यावेळी दाखवले होते, पण या इलेक्ट्रल पॉलिटिक्सला पर्याय नाही असं
जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याचा स्वीकार केला आणि गेली 70-75 वर्ष आपल्या देशामध्ये हे इलेक्ट्रल पॉलिटिक्सच सुरू राहिलं. आता विरोधी पक्ष आत्ताचे जे आहेत तर ते सत्तेपर्यंत पोचू शकत नाही आहेत आणि आरोप होतो या इलेक्ट्रल पॉलिटिक्सबद्दल. पण तुम्ही म्हणताय की मग हे जर इलेक्ट्रल पॉलिटिक्स जर अशा स्वरूपाला पोचलेलं आहे की त्याच्यातून काही चांगलं होणारच नाही असं म्हणता आहे. म्हणजे सत्तेतूनच सत्ता मिळवायची, जनतेला कटअप करायचं लोकशाहीतून. पण मला एका मिनिटासाठी जरी मान्य केलं, एक जो मूलभूत फरक आपल्याला दिसतो की महात्मा गांधींनी इलेक्ट्रल पॉलिटिक्स बाजूला त्यावेळी सारून देखील संपूर्ण देश जो आहे तो एका कारणासाठी त्यांच्या पाठीमागे उभा केला. त्यांच्या पाठीमागे उभा केला म्हणण्यापेक्षा एकत्र केला, एकजीव केला आणि पुढे आपण सगळा इतिहास घडताना पाहिला. आज असं का होत नाहीये? म्हणजे आज अर्थात महात्मा गांधींची तुलना आज कोणाच्या नेत्याशी होऊ शकत नाही. गांधीवरनं लगेच आज यायची गरज नाही. मध्ये जेपींचा एक टप्पा पाहायला पाहिजे. एका निवडणुकीला बडी आघाडी म्हणून सर्व विरोधी पक्षांची आघाडी होती आणि इंदिरा गांधींनी गरिबी हटवचा नारा दिला. 71च्या पाकिस्तानचे 2 तुकडे झाल्यावर ती पुण्याई होती. त्यांना दुर्गा माता म्हणले होते अटल बिहारी. आणि अशा वेळेला त्यांचा बडा पराभव झाला, महापराभव झाला आणि लगेच पुढच्या इलेक्शनला 77ला इंदिरा गांधीचा महापराभव झाला. हे कसं? याचा अर्थ अधिष्ठान जयप्रकाश नारायणचं होतं. ते विरोधी पक्षांची एकी आज तसं अधिष्ठान नाहीये. आज अधिष्ठान नाही आहे. आता हे अधिष्ठान कोण व्यक्ती देणार याची वाट पाहिजे का समाजाची घुसळण करून घुसळण केली तर ताकावर नक्कीच लोणी येणार. कारण कण कण लपलेले सकारात्मक आहात. हां नाही मला काल विचारलं एकाने की तुम्ही आशावादी आहात. म्हणलं नाही, आशावाद हा निरोगीपणाचं लक्षण आणि आपल्याकडे आहे ना भांडवल. होऊन गेलेत लोक, फार जुनी गोष्ट नाही. आज जमिनीची इतकी भूक आहे, जमीन लँड. आणि आपल्या काही वर्षापूर्वी म्हणजे 90पर्यंत 40 लाख एकर जमीन आचार्य विनोबा भावेंना गांधीजींच्या पट्टशिष्याला लोकांनी अशी पदर टाकली आणि ती भूमिहीनांकडे गेली. माहीतच लगेच विसरायचं, इतकं तो जुना इतिहास आहे का? बरं, समजा हाही विसरायचं म्हणलं मग पुराणकालीन इतिहास का आठवायचा? सारखं स्कंद पुराण, आमकं पुराण, तमकं पुराण, हे काय चाललंय? तर हा एक स्ट्रॅटेजिकली गांधी मारायचा, रोज गांधीच्या विचाराची हत्या करायचा प्रयत्न आहे. पण गांधी मरत नाही आणि आमच्या संस्थेत तो मारण्याचा प्रयत्न अपयशी. तो मगा जो विचारला की एका इमारती, त्या इमारतीचं असं आहे इतिहास की गांधींच्या हत्येनंतर 8-10 दिवसामध्ये सगळेजण गांधी आश्रमात जमले. काँग्रेसची कार्यकारिणी, अंतरिम सरकार होता हंगामी, माउंटबॅटन वर होते, तर नेहरू, पटेल, मौलाना आझाद, राजेंद्र बाबू सगळे आणि सर्व प्रदेशाध्यक्ष जमले. त्यात पुण्यातून प्रदेशाध्यक्ष मामासाहेब देवकर गेले होते, तिरंगण उर्फ मामासाहेब देवगरीकर. आणि तिथे त्यांनी सांगितलं की आपली गोची एकच आहे, आपण सूड घेऊ शकत नाही, संख्या जरी जास्त असते. त्यावेळेला हिंदुत्ववादी किती होते? असे याने चिमट्याने उचलून फेकून दिले असते बारक्या. पण ते म्हणाले आपण सूड उगवलं तर आपणच गांधीचा पराभव केला असं. आणि म्हणून त्याने ठरलं की सगळ्यांचं मिळून एक ध्येय ठरलं की वी विल कीप बापूजी अलाइव्ह इन स्पिरिट. आणि त्यातून ही संस्था निर्माण झाली. आणि मामासाहेब देवकरने सर्वात जास्त लीड घेतला, कारण ते म्हणले मी प्रायश्चित्त करणार आहे. कारण नथुराम गोडसे माझ्या पेठेत राहणारा मी ओळखतो आणि मी असं कसं बेसोबत राहील, म्हणून मी अविवाहित राहणार, काँग्रेसचं काम सोडून देणार, पदं बिदं तर सोडली, काँग्रेस पक्ष सोडला आणि फक्त याला वाहून घेणार. म्हणून हे गांधी भवन देशातलं पहिलं झालेलं आहे. आणि आज इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर जगामध्ये युद्ध नको हा विचार प्रबळ होतो आहे आणि त्याचा आयकॉन गांधीजीच आहे. हा जो अहिंसा दिन आहे, जगात असा कोण माणूस आहे की ज्याची जयंती सर्व जगातल्या विविध भाषेच्या विविध 198 देशांनी येऊन होते. तिथे 90 देशांमध्ये गांधी भवन आहेत. आता अनेक लोक म्हणतात की आमचा महापुरुष.
कारण प्रत्येक जात स्वतःला स्वतंत्र राष्ट्र सार्वभौम राष्ट्र मानायला लागली. बीड जिल्ह्यामध्ये काय 2 राष्ट्र आहेत. तर असं मानायला लागल्यावर सुद्धा त्यांना एक प्रश्न विचारतो, इंटरनॅशनली तुझं राष्ट्र मान्य आहे का? सावरकरांचे पुतळे जगामध्ये किती ठिकाणी आहेत? काळाच्या कसोटीवरती तावून सुलाखून निघालेलं महात्मा गांधी असं एकच व्यक्तिमत्व आहे ज्याच्यावरती टीका करून आणि मसावी आहे. ज्याच्यावरती टीका करून ज्याच्याबद्दल गैरसमज गांधी जागा करणं म्हणजे गांधी जागा होत नाही नुसता, गांधींच्या बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागे होतात. नाही बरोबर आहे. नाही मग महात्मा गांधींचं मोठेपण जे आहे तर ते आपण नव्याने सांगण्याची स्वातंत्र्य संग्राम आणि संविधान बरोबर आहे. नाही नाही मला डॉक्टर विचारायचं होतं की महात्मा गांधींचं मोठेपण जे आहे ते जगाने मान्य केलं. त्यांच्याबद्दल द्वेष, गैरसमज, विखार किती पसरवण्याचा प्रयत्न केला तरी गांधी संपले नाहीत. त्यानंतर त्यांना संमिलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे गांधी हे आमचेच आहेत आणि आम्ही गांधींच्याच विचारांनी पुढे जात आहोत असं सांगण्याचा प्रयत्न सुरू झाला. आणि त्यातून मग मी नव्या पिढीचं सांगतो आहे. आज म्हणजे लोकांचं वाचन किती होतंय, प्रत्यक्ष वाचतायत किती, यूट्यूब आणि व्हॉट्सॲप आणि ह्याच्यावरती किती. हां, तर मग ही जी नवी पिढी आहे, तर मग ही जी नवी पिढी आहे तर त्या नव्या पिढीसाठी तुमच्याकडे काय कार्यक्रम आहे डॉक्टर? नाही, त्याच्यामध्ये त्यांना कसंही करून आपल्या भवितव्याचा विचार करावाच लागेल. कारण आत्ता जेवढी बेकारी आहे, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यावर आणखीन बेकारी होणार आहे. हे करणार काय? यांच्या पुढं भविष्य असं आहे की डोलवर जगावं लागेल किंवा एकमेकाला चिटिंग करावं लागेल. म्हणून याची लांबी अल्पकालीन आहे. दीर्घकालीन कडे भारतासारख्या 141 कोटी जगातल्या सर्वात मोठ्या लोकसंख्येला जावंच लागणार. तर ती टिकणारच नाही, देशाचे तुकडे पडतील. आता हे बेरोजगारीचा आणि हा सगळा प्रश्न आहे. पण आज धार्मिकता वाढलेली आहे. आता कोणी याला चांगली गोष्टही म्हणेल, कोणी त्याच्यामध्ये काही दोषही शोधेल. पण धार्मिकता म्हणजे नक्की काय, हा मुळात प्रश्न आहे. आता महात्मा गांधी हे स्वतः सनातनी हिंदू होते. आता मूळ प्रश्न आहे की सनातन हिंदू धर्म म्हणजे काय. या प्रश्नाचं उत्तर आपल्या देशातल्या विरोधी पक्ष म्हणवणाऱ्या पक्षांना आत्ता देता येत नाही आणि ही त्यांची सगळ्यात मोठी अडचण ठरते आहे असं मला वाटतं. डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं? सनातन धर्म हा हिंदू धर्माच्या आधीचा आहे, म्हणजेच तो वैज्ञानिक आहे. सनातन धर्मामध्ये कसं असतं की तुम्हाला काही जर सत्य सांगायचं आहे तर तुम्हाला सिद्ध करावं लागतं की मी सांगते ते वैश्विक सत्य आहे. जे गांधीजींनी करून दाखवलं ते माझ्यापुरतं नाही, जगातल्या कुठल्याही भाषेचा, संस्कृतीचा त्यावर परिणाम होत नाही आणि ते बदलत नाही. म्हणून ते सत्याला ईश्वर मानत होते. ईश्वराला सत्य करून दाखवलं, लोकांनी त्यांना स्वीकारलं. आज त्याचं उत्तर विरोधकांना देता येत नाहीये. म्हणजे त्यामुळं अमुक जो म्हणेल तोच हिंदू धर्म ही परिस्थिती झाली आणि ती विरोधकांची अडचण ठरते मोठी. किती जरी झालं तरी जे लोक गांधीजी सनातन हिंदू आहे म्हणत आणि जे सांगत आंतरजाती व्हावं, अस्पृश्यता गेली पाहिजे, कारण त्यांची भूमिका अशी होती की मला ईश्वराने मेंदू दिलेला आहे, तो न वापरायला धर्म सांगत नाही, तो मी वापरणार आणि म्हणून अस्पृश्यता हा सगळ्यात वाईट प्रथा आहे, म्हणून मी उकिरड्यावर फेकून देईन असं म्हणण्याचं धाडस हे सनातन म्हणून येतं. कारण ते येतं असं कारण हे वैश्विक सत्य नाही, त्याच्यात काल सातत्य नाही. म्हणजे काल ते खरं होतं, आज ते खरं, म्हणजे काळाचा परिणाम होत नाही. आत्ताच एकनाथ शिंदे आलेत म्हणून काळ बिघडला आहे असं काही म्हणायचं कारण नाही. हे अति अल्पकालीन आहे. म्हणजे इतिहासाच्या एकूण कालपटलावरती हे खूप दीर्घकालीनता असते आणि आधी अनंत असते. आणि तिसरा फार महत्त्वाचा भाग आहे, मानवी इच्छेचा त्याच्यावर परिणाम होत नाही. म्हणजे पाणी 100 डिग्रीला उकळतं, हे सनातन सत्य. तर पाण्यात तू 100 डिग्रीला उकळू नको. मी प्रेस बरोबर पैज लावली 98ला उकळून दाखवेन, तर नाही पाणी ऐकत त्याचं. म्हणून तसं गांधींनी जे सांगितलं, गांधी एक निमित्त आहे, पण त्यांना जर त्याच्या आयुष्यामध्ये सगळं ज्ञान गोळा करता आलं तर आम्हाला काय करता येऊ नये. आणि आम्ही ते अप्लाय काय करणार, अप्लाय करणं ते आजच्या भाषेत करणार. तर त्याच्यामध्ये लंबे रेस का घोडा आणि तांग्याचे घोडे, इलेक्ट्रोल पॉलिटिक्समधले तांग्याचे घोडे असतात. आणि हे नागरिक समाजावर जे प्रभाव गाजवतं, प्रभाव तर गाजवलाच पाहिजे समाजात. जेपींचा प्रभाव नसतं ते इंदिरा गांधीचा आणीबाणीचा प्रभाव, इंदिरा गांधीचा प्रभाव हा दुय्यम आहे.
पण आणीबाणीचा पराभव झाला ना, तसंच आत्ता होणार आहे, होईल. पण त्याच्याकरता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मंथनाची सवय लागली पाहिजे, कारण राजकीय शहाणपणाची हिंमत कमी झाली आहे. तर हे मंथन व्हावं यासाठी या गांधी साहित्य संमेलनाचा उद्देश आहे. आपण या संमेलनामध्ये कोण सहभागी होणार आहेत ही जर नावं पाहिली, उद्घाटन आहे डॉक्टर मनोज कुमार झा, राज्यसभेचे खासदार आहेत RJDचे. त्यानंतर सोनम वांगचुक कार्यक्रमाला असणार आहेत, सुरेश द्वादशीवार ज्येष्ठ संपादक आहेत ते, आणि इतरही अनेक नावं आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातली नावं आहेत, जे वेगवेगळे परिसंवाद या साहित्य संमेलनामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत. कालाच्या संदर्भात 2 मुद्दे आम्हाला महत्त्वाचे वाटतात. बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांचं रक्षण केलं पाहिजे, हा गांधींच्या राष्ट्रवादाचा आशय आहे. कारण आज पण प्रत्यक्षात डॉक्टर उलटच होत आहे. उलट आहे ना. मला तोच विचारायचंय, गांधीजींची तत्व, गांधीजींचे विचार हे जगाला खूप चांगले वाटतात, आपलेसे वाटतात, जगभरात गांधीजींचे पुतळे होतात, पण प्रत्यक्षात जमिनीवरती जी परिस्थिती आहे तर ती वेगळी आहे. हे तर माहिती आहे ना. आता बऱ्याचदा म्हटलं जातं की महापुरुषांचा पराभव कोण करतं, तर त्यांचे अनुयायीच करतात असं म्हटलं जातं. तर मग काय घडलंय नक्की? नाही, त्याचं असं झालेलं आहे की गांधींना काँग्रेस विसरल्यामुळे आणि काँग्रेसच इतर पक्षाला हिंदूंची मते आणून आपणही थोडं सॉफ्ट हिंदुत्वात करावं, हे ते सापळ्यात अडकतात. ते सापळ्यात अडत. आणि धर्म हा नेहमी जगामध्ये जिथं बुद्धी चालतच नाही आमची, तिथे धर्माचा आसरा जास्त घेतला जातो. म्हणून आता बाकीचं काही कळतच नाही, सुधरत नाही, जीवनही सुधरत नाही, बेकारी जात नाही, महागाई जात नाही, गरिबी जात नाही, मग डुबकी मारू. आम्ही काहीतरी मागच्या जन्मी पाप केला असावं हे त्यांच्या डोक्यात खूळ घातलंय ना, तर मग हे आता त्याच्यातून मुक्त कसं होईल, तर डुबकी मारू. थोडंसं आपण आजच्या पिढीला या मुलाखतीशी आणि या संमेलनाशी थोडंसं कनेक्ट करायचा प्रयत्न. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्यात फूट पाडण्याचा एक मोठा महाप्रयत्न आहे. तर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी हे एकमेकापासून बाजूला काय, जसं संयमी जुळा असतं, पाठीला पाठ चिकटलेला, तसं स्वातंत्र्य संग्राम आणि संविधान एकमेकाला जुळलेलं आहे. हे सगळ्यांना ठाऊक आहे. म्हणजे आता की याचा आमचा जास्त प्रयत्न राहील भावी काळात. भावी काळ हिंदू मुस्लिम ऐक्य आणि दलित आणि गांधी यांच्यामधला भेद नष्ट करणं. डॉक्टर, तुम्ही संपूर्ण आयुष्यभर एक गांधीवादी म्हणून जगलेला आहात. या गांधींच्या विचारांनी सगळं तुमचं आयुष्य राहिलेलं आहे. तुमच्या अनुभवातून मला तुम्हाला विचारायचं आहे की आज गांधी असते तर ते कसे वागले असते, कसे रिॲक्ट झाले असते, हे सगळं पाहून काही आपण घटना बघूयात. तुम्ही आत्ता डुबकी मारण्याचा जो एक उदाहरण दिलं, गांधीजी स्वतः कधी मंदिरात नाहीत, म्हणजे जात नव्हते ना, म्हणजे असं प्रार्थना म्हणायचे, नाही गेले, पण रोज मंदिरात वाराणसीला गेले आणि तिथले घाणेरडे पण पाहिलं आणि त्यांनी त्याच्यावर म्हणले मी मंदिरात जाणार नाही, आणि जिथे अस्पृश्यांना म्हणजे मानवताच तिथे नष्ट केली जाते तिथे तर अजिबात जाणार. त्यांच्या लेखी हिंदू धर्म म्हणजे सत्य आचरणात आणणं, सत्य वाचणं आणि ईश्वराची प्रार्थना करणं. कसं आहे, ह्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना इराणी लोक म्हणाले की सिंधू काठचे लोक आहेत, आणि सिंधूचं सचं ह, त्यांचा उच्चार सला ते ह करतात, म्हणजे समय म्हणायचं ते हमही म्हणतील, तर त्याच्यामुळे हिंदू आहे. तसं हिंदू धर्म स्थापन झाल्याचा दिवस, तिथी, ग्रंथ असं काहीही नाही त्याच्यामध्ये. म्हणून हे आपल्या मेंदूनं सनातन सत्य शोधण्याचा कार्यक्रम सततचा पाहिजे. सत्य म्हणजे काय, जे आहे, अस्तित्वात आहे. मला हे विचारायचं, गांधीजी आज ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कशी रिॲक्ट झाली असते? एक उदाहरण आपण म्हणून पाहिलं की हे, त्यानंतर नवीन पिढीमध्ये आपण जर पाहतो काळात काय केलं, कट्टरता वाढते आहे. नाही, शेवटच्या काळात काय केलं, कट्टरता वाढली म्हणजे गांधींच्या प्रार्थनेमध्ये ओ गबसा, आणि हे लोक गांधींचं पाहूनच आता बोलत आहेत. म्हणजे आता सर्वात जास्त भजनाला विरोध आहे. भजन फार सुंदर भक्तिभाव आहे, आणि तो हिंदू धर्माचा ज्ञानमार्ग काय किंवा भक्तिमार्ग काय. तुम्ही ज्ञान नसेल तरी भक्ती केली तर पंगुम लंघयते गिरीम, लंगडंसुद्धा पार करून जातं आणि मोक्ष मिळतं वगैरे असं सांगून आत्ता सर्वात जास्त म्हणजे ब्राझीलमध्ये त्या शर्यती असतात
त्याला लाल फडकड लागलं की ते तो जो बैल आहे तो बैल चिडतो अंगावर येतो. तर ते आता लाल फडकं काय इतकं सोपं आहे ते कळायला. ते ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान. आम्ही याचा अनुभव घेतो आहे. आमच्या रिक्षावर लावलं आहे तर कोथरूडमधले मोठमोठे खासदार अमुक तमुक हे बंद करा, हे बंद करा. आमचं जेव्हा 2 ऑक्टोबरला भजन होतं, 30 जानेवारीला ते भजन होतं, बंद करा बंद करा. लोकांना ऐकवत नाही, पण ते एकटेच ओरडतात, कोणीच काय करत नाही. मग आम्ही तक्रार करत नाही त्यांच्याविरुद्ध आणि पोलीसही कुठल्या तक्रारच येत नाही. पण त्यांचं डोकं उठतं. तर इतकं ते त्यांचं जे हिंदुत्व वगैरे धर्मांधपणा हा अतिठिसूळ आहे. म्हणजे लोक जे आम्ही आशावादी आहेत ना, आम्हाला वाटतं महात्मा गांधी आव्हानच लहान आहे. महात्मा गांधींना एक राजकारणी म्हणून पाहिलं जातं, पण त्यांचं राजकारण हे अध्यात्मावरती त्याला अध्यात्माचं अधिष्ठान होतं. सामाजिक चळवळींची त्याला किनार होती आणि त्यातून सगळं आकाराला आलेलं जे व्यक्तिमत्व होतं गांधी, ते आपल्या देशाचं राजकारण पुढे नेत होतं. आज इलेक्ट्रोल पॉलिटिक्सबद्दल आपण सुरुवातीला बोललो. तुम्ही म्हटलं की त्यामध्ये खूप सगळ्या विकृती शिरलेल्या आहेत. आता त्या आहेत तर हे तर तुम्ही मान्य करता, त्या बदलाव्या तर लागतील गांधींच्या विचारांच्या लोकांना. त्याच्याकडे मग असं एकदम डोळे झाक करून की बाबा हे आता हाताबाहेरच गेलंय, ही मग खूप मंडूक वृत्ती ठरणार नाही का विरोधकांची? तर मग याला पर्याय काय? म्हणजे आत्ता ह्या पर्याय मोठं व्यापक राजकारण. तुम्ही व्यापक राजकारण सोडल्यामुळे छोटं जातीय समीकरणं झाली. तेव्हा वाटलं काय हुशार लोक आहेत. जातीय समीकरण करून 28 जातीय समीकरणावर आधारलेल्या पक्षांचं करून अटल बिहारी पंतप्रधान झाले. काय प्रमोद महाजन हुशार वगैरे असं म्हणायला लागलो. पण त्याच्या पोटामध्ये जातीचा राष्ट्रभाव हा कमी नाही केला. मला तर मी बाळासाहेब देवरसांना याच्या आमच्या बरोबरच होता, आम्ही एरोडा जेलमध्ये, रोजचा प्रश्न होता की हिंदू धर्माचे ऐक्य तुम्ही कसं करणार जात ठेवून. जात निर्मूलनाशिवाय हिंदूंचं ऐक्य करून दाखवा, कसं करताय. तर त्यांनी कबूल केलं माझ्याबरोबर आणि ते माझ्याबरोबर एकट्याबरोबर केलं मी सांगत नाही. संक्रांतीच्या दिवशी सर्व आमचे 400 डेटिन्यू मिसा स्थानबद्ध जमले असताना ते म्हणाले की हिंदूंचं ऐक्य होत नाही, याला सर्वात जबाबदार जे दावा करतो आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते जबाबदार आहे, कारण इतर दावाच करत नाही हिंदूंचं ऐक्य. पण अस्पृश्यता जात घालवणे याचा आपण विचार करत नाही. ते कुमार सप्तरीसारखं मी एकदम सगळं बघायला लागलं माझ्याकडं. तेच माझ्याशी डोकं खातात आणि मला त्यांचं पटतं. निदान ते RSSमध्ये येत नाही तर आपण त्यांना हिंदू बंधू म्हणावे असं त्याने आदेशात्मक सांगितले. इनडायरेक्टली हिंदूंचं ऐक्यच होतं ना, देशाचा नागरिकांचं ऐक्य होतं, त्यात हिंदू मेजॉरिटी त्यांचं ऐक्य होतं. आणि समता आल्याशिवाय बंधुभाव येत नसतो आणि बंधुभाव नसलं तर राष्ट्र तेजस्वी नसतं, तेजोही नसतं ते राष्ट्र. कोणत्या हिंदूंचा हा प्रश्न आहे आज? म्हणजे कोणत्या हिंदूंचा या अर्थाने की आज हिंदू धर्माची व्याख्या ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते आहे. मी म्हणेल तो कारण भांडवलशाहीचा आणि ब्राह्मणिझमची युती झाल्यामुळे हा एक वर्चस्वादाचा मॉडेल आहे. 5000 वर्षापासून ते म्हणून टाईम टेस्टेड आहे. आता नवे शब्द काढायचे. आता बघा तुम्ही, युती नसते, महायुती असते. इतके सगळे बदल होत आहेत, बरोबर आहे. इतके म्हणजे जगाच्या राजकारणामध्ये एकूण जिओ पॉलिटिक्समध्ये उलटा पालत होती आहे, बरोबर आहे. निसर्ग नियम आहे, वरती जशी लाट जाते तशी खाली येते, खाली गेलेली पुन्हा वरती येते. आज ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा अजून समुद्राला आग लावता येत नाही, हे सनातन आहे. नाही हो. इतक्या सगळ्या उलटापालथीमध्ये किती करा तुम्ही, इतक्या सगळ्या उलटापालथीमध्ये अमुक आणा पण समुद्राला आग लावता. इतक्या सगळ्या उलटापालथीमध्ये गांधींचे विचार आज म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हटलं की एका इमारतीमध्ये या सगळ्या संमेलनाच्या माध्यमातून त्याचा जागर होणं, पण लोकांमध्ये त्याचं प्रयोजन. मी पुन्हा आता शेवटी त्याच्याकडे येतोय की गांधींचे विचार आपल्या देशाने स्वीकारलेले आपण आपल्या देशाच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये पाहिले आणि त्यातून आज आपला जो देश आकाराला आला. खऱ्या अर्थाने भारत म्हणजे काय तर सांगितलं जातं की युगानुयुगे हा देश असा असा होता, पण त्याला देशाचं स्वरूप जे आलं ते खऱ्या अर्थाने महात्मा गांधींच्या नेतृत्वामुळे आलं. अन्यथा आपले प्रदेश होते,
एक संस्कृती होती या भागातली, पण आज देश ही संकल्पना ज्या जगामध्ये ज्या प्रकारे स्वीकारली जाते ती संकल्पना गांधींच्या नेतृत्वामुळे साकार झाली. कारण त्या काळामध्ये त्या टप्प्यामध्ये आपल्या देशातील लोकांनी गांधींचे विचार स्वीकारले होते आणि तेच विचार आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीला आणि सुरुवातीच्या अनेक वर्षांमध्ये आपल्या देशाची जी वाटचाल राहिली त्यासाठी कारणीभूत ठरले. आज परिस्थिती बदललेली आहे, त्यामुळं मग गांधी संदर्भहीन झालेत असंही गांधींचे टीकाकार म्हणतात, किंवा गांधी फक्त अशा तस्बिरींमध्ये किंवा कुठेतरी बंदिस्त झालेत असंही म्हटलं जातं. आणि मग हे अशी संमेलनं जी आहेत तर त्याचं प्रयोजन काय, असं गांधींचे जे काही टीकाकार आहेत किंवा जे नेहमीच कुत्सितपणे किंवा छद्मीपणे या सगळ्या गोष्टींकडे पाहत असतात ते विचारतील देखील. असं आहे, गांधीचे म्हणजे आम्ही काय गांधींना आता जिवंत करणार असं नाही आहे, पण गांधीच्या रूपानं जे चैतन्य आहे तसंच नथुरामचं एक चैतन्य आहे. आणि नथुराम आणि गांधी भेटला तर लढाई कोणाच्या लोकांचं, सामान्य माणसाच्या डोक्यात आणि मनात झाली पाहिजे. तर आम्ही सामान्य माणसात गांधीसारखा महापुरुष निर्माण करू इच्छितो, म्हणून ती चळवळ होणार. आणि नथुराम टिकतो का? आज भारतामध्ये हिंदुत्ववाद्याच्या घरातसुद्धा मुलगा जन्माला आला तर नथुराम नाव ठेवलेलं कुठेही माहीत नाही. तर नाहीच आहे, त्याने मनातून कुठेतरी त्यांना नाकारलेलं आहे. कारण सत्य तुम्हाला नको असलं तरी सत्य तुमच्या येतं. म्हणून एकही भारतातलं 15 ऑगस्ट 1997 एकाही माणसाचं नाव नथुराम ठेवलेलं माहीत नाही हिंदुत्ववाद्यांनी. तर याच्यामध्ये म्हणून कोण जिंकणार तर सामान्य माणसाचा आतला आवाज जिंकणार. त्याच्यावर आलेली काजळी काढायची आपल्याला. आम्हाला महापुरुषांचा शोध व्यक्तीमध्ये घ्यायचा नाही, गरीब समाजात, भोळ्या समाजात, जो बिचारा अंधाराच्या साम्राज्यात चाचपडता धर्माचा आधार घेतो त्याच्यामध्ये शोधायचा. आणि तो महापुरुष झाला तर सनातन त्याला सत म्हणजे जे आहे सत्य हे कधीही नसलेलं नसतं. म्हणजे सत्य या शब्दाचं जे ओरिजिन आहे, सत म्हणजे असतं, विच एक्झिस्ट, जे आहेच त्याच्या मनात, हा विश्वास, आणि त्याच्यातून आमचा आशावाद आहे. धन्यवाद सर. तर आज आपण राजकीय सरशी कुठल्या विचारधाराची देशामध्ये किंबहुना जगामध्ये होतो आहे हे पाहतो आहोत. परंतु इतिहासाच्या कालखंडाचा एकूण जर विचार केला तर हे जे काही टप्पे आहेत तर ते एक मर्यादित स्वरूपामध्ये आहेत. त्यामुळं कुमार सप्तर्षींसारखे लोक आशावादी आहेत की पुन्हा एकदा आपला जो देश आहे तो गांधींच्या विचारांकडे वळेल आणि पुन्हा एकदा आपल्या देशाची जी काही एक वीण आहे तर ती पुन्हा सांधली जाईल. खरं तर महात्मा गांधींना वैचारिकदृष्ट्या संपवण्याचे प्रयत्न वर्षानुवर्ष होत राहिले, मात्र ते जेव्हा सफल होत नाहीत हे लक्षात आल्यानंतर गांधीजींचा स्वीकार केला गेला. अर्थात हा स्वीकार करताना बऱ्याचदा सोयीस्कर तेवढाच करण्याची देखील पद्धत आपण पाहिली. पण आज राजकीय सरशी जरी या गांधींच्या विचारांचं नाव सांगणाऱ्या पक्षांची होत नसली आणि ते चाचपडत असले तरी जर त्यांना मार्ग शोधायचा आहे तर तो मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे करावे लागतील. पण ते जर पुन्हा आपल्या या मूळ पुरुष किंवा मूळ जो विचार आहे, जो सनातन, गांधीजी ज्याला सनातन म्हणायचे, त्याकडे जर वळाले तर कदाचित मार्ग निघू देखील शकेल. कॅमेरामन राजेश बिडकरसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष. बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.